मॅचला सुरुवात करायची आहे. अंपायर्सना विनंती असेल की लगेचच मॅचला सुरुवात करा. संध्याकाळचं बरोबर 7:45 वाजलेले आहेत आणि पहिली मॅच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. डेरवली संघाचा हा मैदान तसं बघायला गेलं तर अतिशय सुसज्ज असं मैदान बनवण्यामध्ये खूप मोठी यशस्वी भूमिका आहे सूरज शेळके, त्यानंतर त्यांची संपूर्ण टीम यांची खूप महत्त्वाची भूमिका आहे आणि त्यांची खूप प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. आणि गेल्या सातत्यानं 2-3 महिने या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी झटणारी ही मंडळी आज पुन्हा एकदा दुसऱ्या दिवसामध्ये इथे सगळ्यांच्या अगोदर दाखल झालेली आहेत. त्या सगळ्या आयोजक मंडळींचं सुद्धा आपण स्वागत करूया आणि त्यांना म्हणजे त्यांना या स्पर्धेच्या त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊयात. आणि खरोखर ज्यांनी एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, मोठमोठ्या ट्रॉफ्याज आपल्याला इथं उपलब्ध केलेल्या आहेत, त्या सगळ्या आयोजक मंडळीचं स्वागत करून त्यांना धन्यवाद देऊन आपण मैदानाकडे वळणार आहोत. इथे आपण पाहणार आहोत प्रथम गोलंदाजी करणारा गोलंदाज विनय म्हात्रे. पहिला बॉल, अंपायरचा ग्रीन सिग्नल येतोय. लेट्स प्ले. पहिला बॉल आपल्याला मैदानावर पाहायला मिळेल. हिअर इज फर्स्ट वन. विनय. ओ यावेळेला पहिल्याच बॉलवर मात्र एज लागली. पहिल्याच चेंडूवर पहिलाच विकेट पाहायला मिळाला. बॅटिंग करत असलेला मात्र एक मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर होतोय. अर्थातच पवन टकले इज आउट. जड पावलानं मात्र पवन टकलेला माघारी परतावं लागतंय, कारण स्वतः कर्णधार आहे आणि कर्णधाराची जबाबदारी त्याला माहिती आहे. अशा वेळेला आपल्या संघाला अडचणीत टाकून बाहेर पडताना त्याचीही पावलं जड झालेली आहेत. परंतु गोलंदाजी ट्रॅकवर असणारा मी खरंच विनय याची स्तुती करेन. पहिल्याच बॉलवर मात्र विकेट प्राप्त केलेला आहे आणि अर्थातच बेलपाडा संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सूर्याभाई जे पॅकर्स आहेत तेही आज खुश असतील बेलपाडा संघाचे, कारण पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाल्यानंतर अर्थातच आपल्या संघाची पाठी राखण असते ती खुश होणारच. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. इनॅट नंबर 3 वर प्रभाकर टकले. हाही मोठा ताकदीचा खेळाडू आहे. जो उपसरपंच चषकामध्ये ह्याची इनिंग आपण पाहिली. अगदी मोठे फटके खेळण्यामध्ये तरबेज असलेला खेळाडू. यावेळेला मात्र लगातारच्या दुसऱ्या बॉलवर दुसरा विकेट. प्रभाकर टकळे सुद्धा मैदानाच्या बाहेर जातोय. पडझड पडझड आणि फक्त पडझड पाहायला मिळते श्रीराम शिरडोन संघाची. आणि जी सध्याची परिस्थिती उडवलेली आहे वैभव इंटरप्राइजेस शिरडोन संघावर, ती मात्र आता थोडीशी आटोक्यात आणावी लागेल या दोन बॅट्समनना. कारण सुरुवातीच्या स्पेलमध्ये 2 बॉलवर 2 विकेट जाणं अर्थातच पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. आणि पॉवर प्लेचं षटक म्हणजे आपण जाणून असाल, गोलंदाच्या गोलंदाजाच्या डोक्यावर टांगती तलवार असते, कारण 9 खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये उभे असतात. अशामध्ये मोठे फटके अपेक्षित असतात बॅट्समनकडून. अशा वेळेला वैभव इंटरप्राइजेस श्रीराम शिरडोनची अगदी खराब बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. सलामीचे 2 बॅट्समन मैदानाच्या बाहेर. यस, हायट्रिक घेतली तर 1,000 रुपयाचं पारितोषिक होतं सूर्याभाई यांच्याकडून, परंतु
ती प्राइज मात्र मिळू शकला नाही हा गोलंदाज, परंतु अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते, अतिशय अप्रतिम गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये लगातारच्या 3 चेंडूंवर 2 विकेट आणि 0 धावा. अगदी वेल परफॉर्मन्स मी म्हणेन. या बॉलला हवेमध्ये खेळला, खेळाडू झेल खाली असणार. आणखीन एक विकेट, विकेट विकेट आणि फक्त विकेट पाहायला मिळत आहेत वैभव एंटरप्राइजेस श्रीराम शिरडोन संघाचे. अर्थातच आता मात्र शिरडोन संघाच्या पाठीराख्यांना सुद्धा प्रश्न पडला असेल की एक्झॅक्ट होतोय काय मैदानामध्ये. एवढ्या मोठ्या टुर्नामेंट्सला आपण खेळतोय आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 0 या धावसंख्येवर 3-3 विकेट बाद होत आहेत, एकही धावसंख्या होत नाहीये. अर्थातच यावेळेला मी नक्की सांगेन श्रीराम शिरडोन संघाचे पाठीराखे खूप नाराज असतील संघाच्या परफॉर्मन्सवर, परंतु आता एकाला थांबून खेळणं फार महत्वाचं आहे. या दोन खेळाडूंना एक साझेदारी बनवणं फार महत्वाचं आहे आणि खास करून स्तुती करेन पहिल्या गोलंदाजाची, विनयची अफलातून गोलंदाजी. कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा पद्धतीनं बांधून ठेवणं आणि तेही एक ताकदवर संघाला खूप कठीण असतं. ओव्हर द विकेट, हवेमध्ये खेळला, आणखीन एक विकेट जाण्याची शक्यता. ओ माय गॉड, इथून मात्र फक्त विकेट पाहायला मिळत आहेत. या गोलंदाजानं आज मनामध्ये ठरवून आणलेलं आहे की आज आपल्या संघात त्याची खरंच स्तुती करेन. ऑन हायट्रिक आहे हा गोलंदाज. 0 धावसंख्या झालेली आहे. 4 विकेट माघारी परतलेले आहेत शिरडोन संघाचे. व द विकेट यावेळेला उंच उडवलाय आणि टाळ्या वाजवायला पाहिजेत या गोलंदाजासाठी, कारण 5 विकेट 0 धावा पहिल्याच मॅच मध्ये. वेल परफॉर्मन्स. डीजे सूर्याबाई यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं विकेट हॅट्रिक साठी. आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेन या गोलंदाजानं अगदी विनयनं अगदी सगळ्यांची मनं जिंकलीत. काय भन्नाट गोलंदाजी केलेली आहे. 5 विकेट 0 धावा अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण खेळाडूंना थांबून ठेवण्याचं काम या बेलपाड्याच्या गोलंदाजानं केलेलं आहे आणि तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिकाचा मानकरी झालेला आहे. आणि का देऊ नये, सूर्याभाई सुद्धा खुश असतील या गोलंदाजावर, कारण एवढा भन्नाट परफॉर्मन्स दिलेला आहे या गोलंदाजानं, आउटस्टँडिंग. परंतु शिरडोन संघ आता मात्र विचारात पडला असेल. अख्खी पॉवर प्लेची ओव्हर मिडन टाकली गेलेली आहे, एकही धाव नाहीये. 5 विकेट महत्वाचे आउट झालेले आहेत. आय कांट बिलीव्ह जयेश, मी विश्वास बसत नाहीये हा श्रीराम शिरडोनचा संघ आहे, कारण बऱ्याचशा मॅच मध्ये यांना खेळताना मी पाहिलंय आणि इतकी प्रचंड वेगवान पद्धतीने खेळतात, परंतु कधी कधी इफेक्ट होतो. रात्रीच्या क्रिकेटमध्ये आणि दिवसाच्या क्रिकेटमध्ये खूप बदल असतं, खूप फरक असतं आणि त्यामुळे कदाचित प्रभावित झाले असतील, कदाचित प्रेशराईज झाले असतील आणि लगातारचे विकेट. नवीन बॅटर इनायत नंबर 7 वर
अंकित वाजेकर. रनआउटचा चान्स होता, इथे डायरेक्ट हिट झाला असता तर अजून एक विकेट गेला असता. बाल बाल बचावला. एक धाव, शुभारंभ झालाय वैभव इंटरप्राइजेस श्रीराम शिरडोन संघाचा एक धावेनं. संतोष चौधरी सर आमच्या बरोबर बसलेले आहेत आणि त्यांना माहिती असं होतं कधी ते त्यांच्या संघावर नाराज नसतील, कारण क्रिकेट आहे, असे उन्हाळ पावसाले त्यांनी खूप बघितलेले आहेत. त्यांना माहिती आहे माझा संघ ताकदीचा आहे, कदाचित डिफेन्स करत असताना आम्हीही अटॅकिंग गोलंदाजी करू. आणि होतं क्रिकेटमध्ये, असं नाही मी म्हणत पहिल्यांदा शिरडोन संघाबरोबर असं घडलंय. अशा बऱ्याचशा अंशी असं क्रिकेट पाहायला मिळतं आणि त्यामध्ये होतं कधी कधी प्रेशराईज खेळाडू असतात आणि विकेट जाण्याची शक्यता असते. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहू शकाल, सनी ठाकूर. सनी ठाकूर बेलपाडा संघाकडून हा गोलंदाज कॉम्बॉक्स एंड कडून गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहे. डिफेन्स केलं, हेच काम करायचं होतं सुरुवातीच्या बॅट्समनला. थोडा डिफेन्स करून खेळले असते तर कदाचित विकेट राहिले असते, येणाऱ्या गोलंदाजीवर अटॅक करता आला असता. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र 5 विकेट टाकून मोकळी झाली वैभव इंटरप्राइजेस श्रीराम शिरडोन संघ आणि आता अडचणीत आहे. टीमची टोटलचा जर विचार केला 2 धावा आहेत फक्त धावपळकावर आणि विकेट गेलेले आहेत ते मात्र 5. हा चेंडू आपण पाहिला, चौकार आला आणि चौकारानं मात्र कुठेतरी अगदी स्मशान शांतता पसरलेली शिरडोन टीमच्या खेम्यामध्ये थोड्या का होईना पण परंतु टाळ्या ऐकायला आल्या. आणि अपेक्षा असते, शिरडोन सिंग टीम सुद्धा छोटी नाही आहे, ती सुद्धा मोठी टीम आहे, तिच्या सुद्धा क्षमता आहे आणि ती क्षमता सिद्ध करतील येणाऱ्या वेळेमध्ये, ही अपेक्षा नक्कीच आपण बाळगूया. यावेळेला मात्र बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा तोच बॉलर तयार आहे. ओव्हर द विकेट. ओ, यष्ट्या उद्ध्वस्त केला, विकेटवर जाऊन आदळली. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला गोलंदाजी मार्कवर असणाऱ्या गोलंदाजाचा. आणखीन एक विकेट, विकेट नंबर 6 मैदानाच्या बाहेर. भालचंद्र मैदानामध्ये दाखल होतोय. या फलंदाजाकडे क्षमता आहे. विचार होता मनामध्ये की या एवढ्या म्हणजे 8व्या क्रमांकावर या खेळाडूला का ठेवलंय, परंतु या फलंदाजाकडे क्षमता आहे. बऱ्याचशा औषधी मी टुर्नामेंट्स बघितलेल्या आहेत. या फलंदाजाने ज्या ज्या वेळेला श्रीराम शिरडोन संघ अडचणीत असतो त्या त्या वेळेला महत्वाची भूमिका बजावलेली आहे. श्रीकृष्णाची भूमिका बजावलेला हा खेळाडू आहे. अडचणीच्या वेळेला प्रेशरमध्ये कसं खेळायचं हे फुल जाणून असलेला हा खेळाडू आहे. भालचंद्र मैदानामध्ये दाखल होतोय. अपेक्षा असणार मोठ्या फटक्यांची श्रीराम शिरडोन संघाच्या पाठीराख्यांना. ओ, आउटसाइड ऑफ सम, शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं आणि तिथेही सफलता प्राप्त होते गोलंदाजाला. आणखीन एक डॉट बॉल. टीमची टोटल जर आपण पाहिली धावसंख्या 6 धावा आहे धावपळकावर. ओनली 6 रन. ओ द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बेलपाडा संघाचा गुणवान गोलंदाज स्टेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पाठीमागे धावणार, तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळत आहे. एकच धाव मिळणार. 7 धावा. प्रयत्न करावे लागतील. मोठी मॅच आहे, मोठी टुर्नामेंट्स आहे. माघार पण घेणं परवडणार नाहीये, कारण गावचे पाठीराखे आज ऑनलाईन क्रिकेट पाहत असतील. कुणाचा भाऊ, कुणाचे वडील, कुणाची वाईफ आज ऑनलाईन क्रिकेट पाहत असेल आणि त्यांच्यासाठी तुम्हाला खेळावं लागेल, गावासाठी तुम्हाला खेळावं लागेल आणि स्वतःसाठी तुम्हाला खेळावं लागेल. यावेळेला मात्र फक्त धावा होत आहेत. 7 धावा धावपळकावर. दुसरं षटक आपण हाताळताना पाहतो आहोत. गोलंदाज
सनी ठाकूर याला. बेलपाडा संघाचा हा खेळाडू. नवीन बॉलर आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर पाहायला मिळेल, प्रीतम घरत. सगळेच्या सगळे 2च्या 2 बॉलरनं आपला बॉलिंगचा डिपार्टमेंट अगदी वेल हँडल केलेला आहे. उत्कृष्ट दर्जाने बॉलिंग केलेली आहे. त्यामुळे मात्र आता प्रीतम या गोलंदाजाला आणखीन होसली असणार. मोठा फटका खेळलाय पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये. क्षेत्ररक्षक स्ट्रगल करतोय चेंडू अडवण्यासाठी. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. इस फक्त 2च धावा मिळणार, परंतु हळूहळू का होईना धावसंख्येचा फलक पुढे सरकताना पाहायला मिळतोय. टीमची टोटल पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आहे ती मात्र आता 9 धावा. 6 विकेटच्या मोबदल्यात 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. स्विंग केला, कट झाला बॉल. यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा सुद्धा प्रयत्न होता. नशीब बलवत्तर या खेळाडूचं. 1 धाव कंप्लीट झाली. 22च्या स्वरूपात मिळालेली ही 1 धाव आपण पाहाल. आणि आता दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय बॅटिंग करत असलेला वैभव एंटरप्राइजेस श्रीराम शिरडोन संघ. अर्थातच 103 रन, 10 धावा धावफलकावर. बेलपाडा संघानं टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलं आणि मी म्हणेन अगदी योग्य निर्णय होतं. खूप सुंदर गोलंदाजी केलेली आहे. सुरुवातीच्या दोन्ही गोलंदाजांनी अगदी जीव ओतला गोलंदाजीमध्ये. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खेळा, गॅप शोधण्याचा प्रयत्न. हा चौकार आला आणि चौकारानं मात्र गतिमान पद्धतीने धावसंख्या पुढे सरकण्यास मदत केली आणि टीमची टोटल 4 न पुढे सरकतीये. आणि साक्षातजी भोपी आपणाला विनंती करेन, मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं. आपल्याला I11 डेरवली संघाकडून आग्रहाचं आमंत्रण आहे की या स्पर्धेचा आनंद आपण व्यासपीठावर येऊन घ्यायचा आहे. यावेळेला मात्र आणखीन एक दांडी गुल होते. विकेट क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर जातोय वैभव एंटरप्राइजेस श्रीराम शिरडोन संघाचं. श्रीराम शिरडोन संघाच्या पाठीराख्यांना आणि खेळाडूंना असं कदाचित वाटत असेल की हे पहाटेचं पडलेलं खराब स्वप्न आहे, कारण अशी परिस्थिती कधी त्या संघावर ओढावली नव्हती. आणि आज पहिल्याच मॅचमध्ये अशी परिस्थिती ओढवलेली आहे की अगदी प्रश्न पडलाय की आता करायचं काय. कारण धावाही अगदी थांबून ठेवलेल्या आहेत. ना धावांचा गती वाढत, ना कोणताही बॅट्समन तिथे साठेदारी करण्यामध्ये यशस्वी होत. अशामध्ये पडलेला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे श्रीराम शिरडोनच्या कर्णधाराला आणि प्लेइंग 11च्या स्क्वॉडला. प्रत्येक गोलंदाज मात्र बेलपाडा संघाचा यशस्वीरित्या गोलंदाजी करतोय. कर्णधाराने दिलेली जबाबदारी अगदी चोख बजावतोय. नवे तर अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय वर द विकेट. यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचणार. 1 धाव कंप्लीट करण्याची वेळ होती दोन्ही बॅट्समनकडे आणि या 1 धावेनं पुन्हा एकदा मूव्ह होतोय स्कोर कार्ड. टीमची टोटल 15 धावा धावफलकावर. 15 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. पहिला सामना अगदी अवघड परिस्थितीमध्ये अडचणीत आहे, भोवऱ्यामध्ये सापडलेला आहे मी म्हणेन शिरडोन टीम. तिसरं षटक 4 षटकांची मॅच आहे आणि या 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कशा बनवल्या जातील याकडे लक्ष असायला हवं होतं. परंतु पहिल्या मॅच पासून जी सुरुवात झाली विकेटची ती मात्र थांबण्यास तयार नव्हती. यामध्ये मी खरंच स्तुती करेन गोलंदाजांची. अफलातून गोलंदाजी बेलपाडा संघाच्या प्रत्येक गोलंदाजांनी केलेली खऱ्या अर्थानं मेहनत आहे. क्रिकेट हे काय मॅजिक नाही आहे मित्रांनो, तुमच्या मेहनतीवर आहे. तुम्ही किती मेहनत करता या खेळामध्ये
त्यावर तुमचं यश डिपेंड असतं आणि ती प्रचंड मेहनत आपल्याला पाहायला मिळाली बेलपाडा संघाच्या गोलंदाजाच्या मार्फत. आणि अशा रीतीने 4 षटकांची मॅच संपलेली आहे. 4 षटकांमध्ये आपण पाहू शकाल धावफलकावर धावा आहेत त्या 15. प्रथम गोलंदाजी केलेली विनय यानं धावा खर्च केल्या 5. त्यानंतर मग 5 विकेट त्याला प्राप्त झाले 0 म्हणजे पहिली मिडन ओव्हर. आणि दुसरी ओव्हर आपण पाहिली तर सनी ठाकूर यांनी 7 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट प्राप्त केली. त्यानंतर मात्र प्रीतम घरत यांनी गोलंदाजी करत असताना 8 धावा देत 1 विकेट प्राप्त केला. अशा रीतीने 3 षटकं आपल्याला पाहायला मिळाली. आता शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवर असणार आहे सौरभ पाटील. बॉलिंग ट्रॅकवर सौरभ तयार. पहिला बॉल उडवला. या बॉलला हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये ड्रॉप झालाय बॉल आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट करण्याचा पूर्ण वेळ 17 धावा धावपळकावर. शिरडोन संघाचा जो पाठीराखा आहे 12वा खेळाडू तोही आता शांत झालेला आहे कारण असे क्वचित प्रसंग घडतात. असतं क्रिकेट असतं उतार चढाव असतात. ऊन पावसाळ्याचा खेळ आहे क्रिकेट. कभी खुशी कभी गम असा क्रिकेट असतो. हा पहा हास्य नक्कीच येणार आता संतोष चौधरी. हा षटकार आला काही असो परंतु या षटकारानं मात्र कुठे ना कुठे खेळाडूंच्या मनामध्ये एक म्हणजे एक मोठ्या टार्गेटकडे जाण्याची संधी म्हणजे मोठ्या टार्गेटकडे जाण्याची आशा प्रबळ झालेली आहे. आणि 6 धावेनं टीमची टोटल 23 धावा 23 रन. हा विकेट आपल्याला अजून एक पाहायला मिळतोय आणि विकेट क्रमांक मला तर वाटतं 8वं मैदानाच्या बाहेर जातोय. शेवटचं षटक आहे 8वा विकेट मैदानाच्या बाहेर जातोय आणि आज संपूर्ण टीम खेळण्याच्या मनसुब्याने आलेली आहे. कदाचित असं वाटतंय की बॉल आणि बॅटचं काही भांडण झालंय की काय शिरडोन संघामध्ये. अगदी दोघांचं बोलणंच होत नाहीये. एकही बॉल बॅटला लागत नाहीये आणि प्रत्येक बॉल आपण पाहतो विकेट. एका दुसरा चौकार षटकार सोडला तर मोठ्या धावा पाहायलाच मिळत नाहीये. हॅलो. अशा वेळेला मात्र हा 8वा विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं जो डेथ ओव्हर असतं त्या डेथ ओव्हरमध्ये असं वाटत होतं की मोठे फटके येतील कदाचित परंतु नाही. धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय अक्षय. वैभव इंटरप्राइज वर द विकेट. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार आहे. ओ सुरेख बॉल. अतिशय जबरदस्त गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. टप्पा खाल्यानंतर संपूर्णपणे खाली राहिला बॉल आणि विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. हा ही सुंदर चेंडू फेकला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. जेव्हा सगळं काही सुरुवातीपासून चांगलं होत असतं ना त्यावेळेस शेवटही गोड होत असतो आणि तो शेवट गोड करत असताना हा गोलंदाजी बेलपाडा संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. प्रत्येक गोलंदाजाने अगदी तंतोतंत गोलंदाजी केलेली आहे. आउटसाइड द ऑफ यॉर्कर लाईनचा हा बॉल आपण पाहिलात. हाही चेंडू निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळाला. टीमची टोटल आपण 4 षटकांमध्ये पाहिली तर धावसंख्या आहे धावपळकावर 23 धावा. 24 बॉल आणि 24 धावा म्हणजे 6.00च्या सरासरीनं धावसंख्या बनवावी लागेल बॅटिंग करत असलेल्या अर्थातच बेलपाडा संघाला. पाहूया काय होणार परंतु तत्पूर्वी यानंतर होणारी मॅच अर्थातच जय हनुमान नावडे आणि शिवम सक्षम एंटरप्राइजेस कुडावे या 2 टीमच्या कॅप्टन्सना मी टॉस साठी इथे पाचारण करेन. जय हनुमान नावडे आणि शिवम सक्षम एंटरप्राइजेस कुडावे या 2 टीमच्या कॅप्टन्सना इथे आमंत्रित करेन टॉस साठी यायचं लगेच.
24 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. कशा पद्धतीने खेळ होतोय, काय उतार चढाव येणार हे ऐकूयात आपण आमचे जयजी भोसले. रायगड आणि ठाण्यामध्ये मातृभाषेवर ज्यांचं प्रभुत्व आहे, सुंदर असा आवाज नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो, ऐकायला मिळतो. आणि आज त्यांच्याबरोबर आम्हीही बसलेलो आहोत. खूप चांगलं समालोचन करताना त्यांच्याबरोबर अनुभव येत असतो आणि त्यांना आपण पाचारण करूयात माईकमध्ये. धन्यवाद. विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोनी बुद्धिमते दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी. आई 11 डेरिवली आयोजित ही रजनी क्रिकेटची स्पर्धा आई 11 चषक आपण या स्पर्धेचा आस्वाद घेतोय. एकंदरीत या स्पर्धेचं एक दर्जेदार असं आयोजन आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळत आहे. सोमाटणे स्टेशनच्या अगदी शेजारी असणारे क्रीडांगण आणि ज्यावरती रंगणारा हा अभूतपूर्व सोहळा रायगड जिल्ह्यातील पहिली रजनीची स्पर्धा म्हणून या रजनीकडे पाहिलं जाईल. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय. एका बाजूला असेल तर अर्थातच जयनुमान नावडे विपक्ष शिवम सक्षम एंटरप्राइजेस कुडावे. दोन संघांदरम्यानची लढत नेक्स्ट फाईट काही क्षणामध्ये आपल्या समोर येणार आणि जिचा नाणेफेकीचा कौल करण्यात येतोय. परंतु त्याआधी मॅच क्रमांक पहिली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वैभव एंटरप्राइजेस शिवराम शिरढोण या दोन संघां अर्थात विपक्ष खेळतो बेलपाडा या दोन संघांदरम्यानची लढत, जिथे प्रथम बॅटिंग करत असताना केवळ धावफलकावरती धावा बनवण्यात आल्या आहेत. त्या 23-24 धावसंख्येचं लक्ष्य. रन बॉल इक्वेशन कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. नाणेफेकीचा कौल झालाय, टॉस जिंकलाय तो अर्थातच पुढच्या मॅचचा कुडावे टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. 24 चेंडू आणि 24 धावसंख्येची आवश्यकता मॅच मध्ये पाहायला मिळेल. आपण नेहमी म्हणतो ना, हिमतीने हारा, हिम्मत कदापिही हारू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनूनच जन्माला घालतो. चमकतो तोच जो गणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. गणाचे घाव सोसावे लागतील या मॅच मध्ये, कारण रन बॉल इक्वेशन आहे. रायगड टेनिस क्रिकेटचा हा नियम आहे की कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेमध्ये तुम्हाला देखील या नियमाचे तंतोतंत पालन करणं अत्यंत आवश्यक राहील. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सुदर्शन पाटील सरांना आपण पाहताय. ताऱ्याचे एक उत्कृष्ट गुणलेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्याच पद्धतीने संतोजी चौधरी सर पंचांच्या भूमिकेमध्ये, विशाल पाटील सरांना आपण रसायनीचे एक उत्कृष्ट पंच, शिरडोनचे पंच संतोजी चौधरी सर आणि शैलेजी चव्हाण सर उरण तालुक्याला बिलॉंग करणारे आणि करंज गावाला बिलॉंग करणारे उत्कृष्ट पंच म्हणून त्यांच्याकडे निश्चित पाहिलं जातं. त्याच पद्धतीने आमचे समालोचक मित्र रोशनजी सकपा सरांना तुम्ही ऐकताय, शुभमजी मात्रे सरांना काही क्षणामध्ये तुम्ही ऐकाल. डीजे गुरु डीजे डेरिवली चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 24 लाईव्ह इव्हेंट्स वरती जर का तुम्ही आज नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आई 11 या चषकाचे संपूर्ण अपडेट आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळणार. संदेजी पाटील या चॅनलचे सर्व आहेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये नंदन पाटील आणि माऊली पाटील यांना आपण कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहताय. स्कोर अपडेट राज पाटील करतात आणि या स्पर्धेचं अपडेशन अजय पाटील करत असताना पाहायला मिळतात. पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सौरभ पाटील आणि त्याच्या साथीला दयानंद मात्रे. पहिल्या षटक गोलंदाजी मार्क वरती तेजस चौधरी याला पाचारण करण्यात आलंय. क्षेत्ररक्षणाची सजावट पाहूया. शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन, पॉइंट आहे एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफ आहे, ऑन साइडला शॉट मिड विकेट आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. एक वाईड ईस्ट लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल वेगाने टाकला होता, फास्ट अँड फ्युरियस शरीर भेदक मारा पाहायला मिळाला. अगदी जशाच तसे प्रत्युत्तर हल्ले आम्ही निश्चित करणार, कारण ज्या पद्धतीने पूर्वार्धामध्ये पाहायला मिळालं पहिलं षटक गोलंदाजाने 5 घेतला, एक मोठी संधी निर्माण करून दिली आणि पहिल्या षटकामध्ये 5 विकेट घेतले. 5 विकेट हॉल षटक राहिलं होतं पहिलं षटक, जिथे विनय मात्रेचं
लेफ्ट आर्म अराउंड विकेटने क्रॉस खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. पुन्हा एकदा वारंवार अचूकतेचं माहेरघर या डावखुरी हाताच्या गोलंदाजाला निश्चित पाहिलं जातं. गोलंदाजाला निश्चित आपण पाहिलं ना, डावखुरी हाताच्या गोलंदाजाला एक वरद असतो देवाचा, आणि ते निश्चित पाहायला मिळालं. कारण त्याचा नॅचरल आउट स्विंग, त्याची अँगल, त्याच वेळेला त्याचा बॉडीचं बॅलन्स, तेजस या सर्व गुण संपन्न आहे. खोलवा टप्प्याचा चॉप केला होता इथे हलक्या हाताने क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला. एक चिकी सिंगल इथे अर्जित करण्यात आली आहे, परंतु खराब फेकी आहे. धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतील. 2 आल्यात, तिहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. धावा इथे प्राप्त होतील. चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये होत असताना थरार नाट्यमय वातावरण इथे पाहायला मिळत आहे. आदरणीय प्रशांतजी खानावकर साहेब यांचंही हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आगतम स्वागतम सुस्वागतम. रायगड टेनिस क्रिकेटचे उपाध्यक्ष आणि एक हर हुन्नरी खेळाडू. 4 धावा इथे कंप्लीट झाल्यात. राकेशजी खानावकर साहेब आपलंही हार्दिक असं स्वागत. ज्या वेळेला अगदी नावडे संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो त्या वेळेला या खेळाडूंना आपण नेहमी पाहतो, आणि आज हर हुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून. पुढचा बॉल लेफ्ट आर्म विकेटने ऑन साइडला खेळल्यात. पॅरलर आहे हवेमध्ये खेळलेला हा स्ट्रोक काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. धावा इथून अर्जित केल्या जातील. ते केवळ एक फ्लॅट थ्रो पाहायला मिळाला. ऑन द स्टंप धाव मिळाली. ती एक मुभा होती दोन्ही बॅटर्सलाही रन्स कंप्लीट करण्याची. धावफलक्यामध्ये एकाने भर पडते. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 रन्स ऑन दी बोर्ड. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. पावलेच्या षटकाचा पॉवरफुल आणि खरपून समाचार इथे घेणं गरजेचं राहणार आहे. कारण जरी लो स्कोरिंग मॅच असेल ना, तरी देखील पहिल्या बॉल पासून अटॅकिंग क्रिकेट खेळणं अत्यंत गरजेचं. हा चेंडू पडल्यानंतर कमी गतीने बाहेरच्या दिशेने निघणारा, यष्टीरक्षकाचा वेध घेणारा निर्धाव बॉल आलाय. डॉट बॉल. लेफ्ट हँडर गोलंदाजाने टाकलेला हा एक चांगल्या रीतीचा चेंडू म्हणता येईल. त्याच्याकडे असणारी कलात्मकता किंबहुना त्याच्याकडे असणारी नैपुण्यता हे चांगल्या रीतीने पाहायला मिळाली. हा चेंडू ऑन साइडला केले. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आले. 1 धाव निश्चित प्राप्त होईल. आदरणीय साक्षाजी बोपी साहेब हे देखील उपस्थित झालेत. या आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करूयात. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 6 धावा धावफलकावरती आहेत. स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा. या पदम स्पर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. आदरणीय साक्षाजी बोपी साहेब आपला सन्मान करत असताना आम्हाला अभिमान वाटतो की आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिला आहात. आपण स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे करतो आहोत. आदरणीय प्रशांतजी खानावकर साहेब यांचाही शिवम सक्षम कंस्ट्रक्शनचं विशेष करून आभार आम्ही मानतो. कारण जी खेळपट्टी आहे ना फार इम्पॉर्टंट राहते, की जी खेळपट्टी या क्रीडांगणाची सुशोभीकरण करण्यासाठी आणि जिच्यावरती हा संपूर्ण थाट रचला जातो ती खेळपट्टीसाठी महत्वाची भूमिका ज्यांची राहिली त्यांचा विशेष सन्मान करत असताना आम्हाला अभिमान वाटतो. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. रन बॉल इक्वेशन आणि सिच्युएशन अजूनही आहे, कारण येणारे 18 बॉल आणि 18 धावसंख्येची आवश्यकता मॅच मध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये आल्यात त्यात 6 बिनगडी बाद. महत्वाची आणि जमेची बाजू ही आहे की जिथे केवळ 6 धावा आल्या आणि एकही खेळाडू अद्याप बाद झालेला नाहीये. येणाऱ्या 18 चेंडू आणि 18 ची आवश्यकता. षटक क्रमांक 2 भालचंद्र कातकरी याला पाचारण करण्यात आलंय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता विखुरलेली असेल. एक स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ तैनात करण्यात आला. ऑन साइडला लॉंग ऑन पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे. एक मिड विकेट तैनात करण्यात आलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. हाफ ट्रॅकर वेगाने टाकला. एक गुड लेन स्पॉट वरून राईज होणारा हा चेंडू. रायझिंग डिलिव्हरी यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळते. भन्नाट वेग, फास्ट अँड फ्युरियस. इथे सातत्यपूर्ण जर का चांगल्या रीतीची गोलंदाजी केली ना तर धावा बनवणं तितकं सोपं नाही आहे. इतक्यात धावा महाग झाल्यात ना. काही कालावधीपूर्वी टोमॅटोचे भाव इतके महाग झाले होते तितके आता इथे धावा महाग झाल्यात. हाफ ट्रॅकर कॉट अँड बोल्ड. खेळाडू क्रमांक पहिला इथे बाद होईल. कॉट बिहाइंड विकेट. खेळाडू क्रमांक पहिला बाद.
खऱ्या अर्थानं प्रशांत शेठ खानावकर साहेब माझ्यासोबत उपस्थित आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही अतिशयोक्ती ठरू शकते. कारण मी जे भाष्य करायला जाईन, कारण रायगड क्रिकेट आणि नवे नवे तर मी म्हणेन की मी जिथे जिथे गेलो ना तिथे तिथे फार क्वचितच असं पाहायला मिळतं. मी i11 डेरिव्हलीचे विशेष करून आभार यासाठी मानेन ना, रजनी क्रिकेटमध्ये समोरच्या बाजूला खेळपट्टी आणि त्याच्या समोर व्यासपीठ हे फार क्वचित पाहायला मिळतं. आणि याकरता विशेष करून मग त्यामध्ये आमचे विजय पिल्ले बालाजी असतील, त्याच वेळेला सूरज शेळके असतील आणि संपूर्ण i11 डेरिव्हली टीम आपले विशेष आभार की समोरच्या बाजूला खेळपट्टी आहे आणि ज्या वेळेला एखादा खेळाडू ज्या पद्धतीने बॅटिंग करतो किंबहुना गोलंदाजाने टाकलेला प्रत्येक बॉल याची व्यूहरचना करायला समालोचकाला जास्तीचा अवघड जात नाही. मैदानाच्या आतमध्ये हाफ ट्रॅकरची केली जाणारी गोलंदाजी, खेळाडू इथे बाद झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला 6 धावा धावफलकावरती असताना अजूनही 16 चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता. मॅच मध्ये पुनरागमन करणं अत्यंत गरजेचं होतं आणि हे ते करून दिलंय. मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो या मॅचचा. राईट आर्म अराउंड विकेटने हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग राहिला. एक धाव प्राप्त झाली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. इथे मोठे स्ट्रोक खेळणं तितकंसं सोपं काम नाही आहे. इथे तुम्ही सिंगल आणि डबलला प्राधान्य देणं अत्यंत आवश्यक राहणार आहे. कारण तुम्ही जास्तीचा वेळ व्यतीत करणं खेळपट्टीवरती अत्यंत गरजेचं आहे. 24 चेंडू आणि 24 धावसंख्येची आवश्यकता असताना या मॅच मध्ये मोठे स्ट्रोक खेळत असताना संघाला अडचणीमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. 16ची आवश्यकता अजूनही आहे. 15 बॉलचा खेळ शेष आहे. धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 15 चेंडू आणि 15ची आवश्यकता, 15 चेंडू आणि 16ची आवश्यकता असताना हा चेंडू आलाय तो निर्धाव स्वरूपाचा, वेगाने टाकला. पहा या गोलंदाजाचं वैशिष्ट्य हे राहिलंय ना की प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाचे वैगुण ओळखणं, त्याचे कमकुवत दुवे काय आहेत, त्याचे ताकदवान दुवे काय आहेत, पुरेपूर आणि सारासार अभ्यास करून तदनंतर गोलंदाजी करतोय तो बालचंद्र. चांगल्या दर्जाची गोलंदाजी राहिली आहे. हा बॉल बॅकफुटला आले, ऑन साइडला इनसाइड आउट खेळलेत. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय काउ कॉर्नरला. स्वतःला वेगळं केलं होतं हा स्ट्रोक प्ले करण्यासाठी. तिसऱ्या धावेची संधी निर्माण झाली आहे आणि दिवसा ढवळ्या इथे धावांची चोरी होत असताना, दिवस नव्हे तर रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे आणि धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये होते. धावा मिळाल्यात त्या एकंदरीत 3 संघाची धावसंख्या वेगाने पुढे. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक संघाला दिला जाणारा ड्रेस कोड्स, रायगड क्रिकेटने बनवलेले जे नियमावली आहे ना त्याचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं राहतं. परंतु ज्या वेळेला ठाण्याचे संघ ज्या वेळेला रायगड नगरीमध्ये येतात त्यावेळेला त्यांना पेनल्टीला सामोरं जावं लागतं. आज करावे टीमने 2 रनची पेनल्टी घेतली कामोठेमध्ये आणि जिथे त्यांना खेळावं लागलं होतं. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग ही इम्पॉर्टंट आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा बालचंद्र राईट आर्म अराउंड विकेटने. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेग, चेंडू आला निर्धाव स्वरूपाचा. एंड ऑफ दी सेकंड वर 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना बनवल्या गेल्या 23-24 धावसंख्येचा चालू आहे पाठलाग. उत्तरार्ध दाखल बॅटिंग करत असताना टीम अर्थात आर्नव 11 यंगस्टार बेलपाडा या टीमला आपण पाहतोय. उर्वरित चेंडू आहेत 12 बॉल मध्ये आवश्यकता आहे 13 धावसंख्येची. ऐकूया डीजे कडून एक मधुर संगीत. स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ ही निश्चित बदलते. वेळ कशी असणार आहे या मॅचच्या दरम्यान ते अर्थातच शिरढोण टीमची, वैभव एंटरप्राइजेस या टीमची कशा रीतीने वेळ बदलते हे देखील पाहावं लागणार आहे. कारण वेळ आणि खेळ कधी बदलेल ना याचा मात्र नेम नाही आहे. क्षणाक्षणाला वेळ क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच बदलत असताना पाहायला मिळाली आहे. पहा वेळ प्रत्येकाची कशी येते याचं जर ज्वलंत आणि नामवंत उदाहरण द्यायचं झालं ना तर एखादा पाण्याने भरलेलं तलाव, त्या तलावामध्ये ज्या वेळेला पाणी भरलेलं असतं त्यावेळेला मासे हे किड्यांना खातात, परंतु ज्या वेळेला तलावामधलं पाणी आटतं ना त्यावेळेला ते किडेच मास्यांना खात असतात. वेळ प्रत्येकाची असते. धीर धरणं अत्यंत आवश्यक. इथे धीर धरला या टीमने. आता कशा रीतीने परफॉर्मन्स करतात हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. तिसरे षटक गोलंदाजी मार्क वरती
देवेंद्र मुकादम याला पाचारण करण्यात आलंय. शिरडोन हे तेच गाव आहे ज्या ठिकाणी या संपूर्ण रायगड जिल्ह्याचं महत्वाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे नेहमी पाहिलं जातं आणि प्रत्येकाला हवी हवीशी रायगड प्रीमियर लीग ज्या शिरडोन गावामध्ये पाहायला मिळत असते आणि त्या टीम ज्या आयोजनातून ही स्पर्धा पार पडते त्याचे आयोजक संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देवेंद्र मुकादमला आपण पाहतोय. टोपण नाव या खेळाडूला डिंडा म्हणून ओळख प्राप्त झाली आहे. एक अशोक डिंडा नावाचा खेळाडू होता त्याबद्दल रंजक कहाणी सांगेन. हा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतो. अशोक डिंडा IPL च्या 3 फायनल खेळला परंतु IPL ची फायनल कदापिही जिंकू शकला नाही. हा एक मोठा विक्रम त्याच्या नावावरती राहिला. अर्थात तो एक लकीएस्ट राहिला होता. गत वर्षी अजून एक कॅरेबियन मुलखाचा खेळाडू आपण पाहिला होता. IPL ची चर्चा चालली आहे. महत्वाची बाब सांगतो तुमच्यासाठी, आनंदाची बातमी आहे. रोहित शर्माकडून कॅप्टन्सी घेतली आहे काढून आणि हार्दिक पांड्याच्या खिशामध्ये कॅप्टन्सी गेली आहे मुंबई इंडियन्सची. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदललाय. हा बॉल कमी गतीने आडव्या बाटने ऑन साइडला पाठवलाय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतो हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार. दहा चेंडू आणि 7 ची आवश्यकता. 17 धावा धावफलकावरती आहे. 24 धावा बनवण्यासाठी ही किती जीवाचा आटापिटा करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये. कमी गतीने आडव्या बॅटने केलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. हॉरिझॉन्टल ब्रॅट स्ट्रोकने केलेला हा फटका राहिला. धावा त्यावरती प्राप्त होत असताना पाहायला मिळतील. इथे 2 रन वेगाने कंप्लीट केले आहेत. वेगाने धावत असताना हे दोन्ही बॅटर्स पाहायला मिळतात. मोठे स्ट्रोक अटेम्प्ट करणंही गरजेचं आहे. पहा, प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव जर का प्रस्थापित करायचा असेल ना तर या गोष्टीची सांगड घालणं ही अत्यंत आवश्यक आहे. सिंगल डबललाही प्राधान्य द्यायला हवा आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्स करत असताना धावफलकावरती धावा त्या 19. 19 रन्स ऑन दी बोर्ड. जिथे अजूनही 9 चेंडू आणि 5 ची आवश्यकता. चांगल्या दर्जाची बॅटिंग इथे केली आहे. प्रसाद पाटीलला आपण पाहतोय. कमी गतीने टाकला प्रसाद पाटील साठी हा चेंडू, जिथे पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बॅटला ब्रश झालाय. विशालजी पाटील सर सांगतायत की ही लीगल धाव इथे ग्राह्य धरली जाणार. पाटलांचा बोलबाला आज, जिथे आपण पाहतो की जिथे पाटील एक चांगल्या रीतीने कामकाज करत असताना मैदानाच्या आतमध्ये व्यासपीठावरती 2 पाटील उपस्थित आहेत. मर्सिडीज एक ब्रँड आहे परंतु पाटील त्याहून एक मोठा ब्रँड आहे. नो इफेक्ट नो डिफेक्ट. पाटील इज अ परफेक्ट. हा चेंडू जिथे यष्टीरक्षकाकडून चुकी होते लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये. धाव मिळतील त्या 4. पंचांनी सांगितलं बाईटच्या स्वरूपामध्ये. विशाल पाटील सरांनी चौकार. सामना इथे जिंकलाय.